गेल्या काही वर्षात रिअल इस्टेट हे क्षेत्र जोर धरू लागलं आहे. कारण प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की माझं स्वतःचं घर असावं. हे स्वतःचं घर शोधत असताना आपल्याला नो EMI टिल पोझेशन ही जाहिरात आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा पाहतो. साध्या भाषेत सांगायचं झाल्यास नो EMI टिल पोझेशन याचा अर्थ जेव्हा तुम्ही कोणत्याही बिल्डरकडे घर खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही विशिष्ट रक्कम डाऊन पेमेंट म्हणून देऊन घर बुक करता आणि उरलेल्या रकमेचे होम लोन करता. या कर्जाचा हप्ता तुम्ही घराचा ताबा घेत नाही तोपर्यंत नाही असे नो EMI टिल पोझेशन यामध्ये सांगितले जाते. पण मग प्रश्न पडतो की एखादी बँक आपला हप्ता का सोडेल? या सोप्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जोपर्यंत प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हप्त्याचा भरणा बिल्डर करेल. असे सोपे स्वरूप असणारी स्कीम सामान्य ग्राहकांना आकर्षक वाटणे स्वाभाविक आहे. पण लांबून दिसणारी प्रत्येक गोष्ट आकर्षक असतेच असं नाही. प्रत्यक्षात या स्कीममध्ये घर बुक केल्यानंतर बिल्डर बँकेचा हप्ता भरतो, परंतु घराचा ताबा मिळण्यापूर्वी गृहकर्जाच्या रूपातून घेतलेल्या जाणाऱ्या हप्त्यामध्ये केवळ व्याजच असते. म्हणजेच गृहकर्ज जे आहे ते फक्त जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट पे करायचा असतो ज्या लोनमधला. त्यामुळे बिल्डरकडून मूळ रकमेत ₹1 देखील जमा केला जात नाही. याला बँक प्री EMI असे म्हणते. अर्थात RBIने बंदी घातलेल्या सबवेशन स्कीमचे हे नवीन रूप आहे आणि त्याला नो EMI टिल पोझेशन म्हणून आता ओळखले जाते. परंतु एखादा गुंतवणूकदार या स्कीमकडे लाभाच्या रूपातून पाहू शकतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. चला तर मग पाहूया नो EMI टिल पोझेशन या स्कीमचे फायदे आणि तोटे नेमके काय आहे. वास्तविक ही स्कीम खरेदीदारासाठी फायद्याची ठरू शकते कारण त्याला घराचा ताबा मिळेपर्यंत हप्ता भरावा लागत नाही. प्रामुख्याने जी मंडळी भाड्याने राहतात त्यांची आर्थिक उलाढाल होत नाही कारण त्यांना भाड्याबरोबरच हप्ता भरणे देखील कठीण जाते. परंतु या स्कीममधील सर्वात मोठा धोका म्हणजे बिल्डरने एक जरी हप्ता चुकवला तर फ्लॅट खरेदी करणाऱ्याचं सिबिल स्कोअर खराब होतो. शिवाय प्रोजेक्ट एखाद्या कारणाने थांबला तर हे खरेदीदारासाठी धोक्याचे ठरू शकते. या स्कीममध्ये बिल्डरला देखील खूप फायदा आहे. पहिला म्हणजे त्याला कमी व्याजदरात पैसे वापरायला मिळतात. जो फ्लॅट घेणारा असतो त्याला बँकेकडून साधारणतः 8 ते 9% जे आहे ते होम लोन मिळत असते. परंतु हेच जर बिल्डर लोन घ्यायला गेला तर त्याला ते लोन जास्त टक्केवारीमध्ये मिळते. त्यामुळे जो फायदा आहे बिल्डरचा तो या स्कीममध्ये व्याजदराचा जास्त फायदा होतो. त्यामुळे दुसरा फायदा असा होतो की त्याची घरे लवकर विकली जातात. त्यामुळे तिसरा जो फायदा आहे त्याला महत्त्वाचा की तो जे काय ॲडव्हर्टाईज करत असतो, जे काय मार्केटिंग करत असतो प्रोजेक्टची, त्या प्रोजेक्टच्या मार्केटिंगमध्ये नो EMI टिल पोझेशन जी आहे ही स्कीम लावल्यामुळे त्याला जास्तीत जास्त त्याला कस्टमर मिळतात किंवा जास्तीत जास्त त्याची मार्केटिंग जी आहे ती व्यवस्थितपणे पार पडताना आपल्याला दिसते. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की नो EMI टिल पोझेशन म्हणजे नेमकं काय. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.